हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 5वा इलेक्ट्रॉनिक काउंटर बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये RS फ्लिप फ्लॉप बघितलेला आहे बाय यूजिंग नॉर. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे बाय यूजिंग नॅन्ड. कालच्या लेक्चरमध्ये आपण नॉर गेटने RS फ्लिप फ्लॉप तयार केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नॅन्ड गेटने RS फ्लिप फ्लॉप तयार करायचा. तर बघा, ही डायग्रॅम आहे. इथे काय केलेलं आपण, एक अप्पर नॅन्ड गेट यूज केलं आहे, खाली लोअर नॅन्ड गेट, म्हणजे दोन नॅन्ड गेट यूज केलेले आहेत. वरच्या नॅन्ड गेटचं जे आउटपुट आहे ते 2 नंबरच्या म्हणजे खालच्या बाजूचा जो लोअर नॅन्ड गेट आहे त्याच्या इनपुटला जोडलेला आहे, आणि खालचा जो काही नॅन्ड गेट आहे सेकंड नंबरचा, त्याचं जे काही आउटपुट आहे ते फर्स्टच्या इनपुटला घेतलेलं आहे. RS फ्लिप फ्लॉपला 2 इनपुट्स आहेत, एक R एक S, आणि 2 आउटपुट आहे Q आणि Q बार. Q बार म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी आउटपुट असं म्हणतो. ठीक आहे, हे कालच्या लेक्चरला आपण सगळं बघितलेलं आहे. याचं आपल्याला वर्किंग समजून घ्यायचं आहे. वर्किंग समजून घ्यायच्या अगोदर काल आपण जो काही ट्रूथ टेबल काढला होता तो ट्रूथ टेबल आपण परत एकदा ड्रॉ करून घेऊयात. इथे इनपुट्स आहेत RS, 2 आउटपुट आहेत Q आणि Q बार. ज्यावेळेस RS 0 0 असतील त्यावेळेस काय होईल, 0 1 असताना काय होईल, 1 0 असताना आणि 1 1 असताना काय होईल, आपल्याला ते चेक करायचं. इथे 2 इनपुट्स आहेत म्हणजे नंबर ऑफ पॉसिबिलिटी 4 होतील. 0 0 0 1 1 0 आणि 1 1 ह्या 4 पॉसिबिलिटीज आपल्याला चेक करायच्या. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली सुरुवात करूयात. ज्यावेळेस R = 1 असेल, 0 असेल, आणि S = जर 0 असेल तर काय होते बघा. ठीक आहे, आता इथे जर आपण सगळ्यात अगोदर नॅन्ड गेटचा जो ट्रूथ टेबल आहे तो ड्रॉ करून घेऊयात, आणि नॅन्ड गेटची स्पेशालिटी काय होती ती ड्रॉ करून माहीत करून घेऊयात. ठीक आहे, हा नॅन्ड गेट आहे. काल आपण असं म्हटलं होतं की नॅन्ड गेटचं कोणतंही एक इनपुट आपल्याला माहिती असेल आणि ते काय असेल 0, तर दुसरं इनपुट जे काय असू द्या त्याला आपण काय म्हणू, डोंट केअर. ठीक आहे, X. तर आउटपुट मात्र काय येणार आहे, 1 येणार आहे. कसं, तर बघा त्याचा ट्रूथ टेबल आपण बघूयात. समजा त्याला AB इनपुट्स आहेत, Y हे आउटपुट आहे. तर 0 0 0 1 1 0 आणि 1 1 इनपुट असताना आउटपुट काय येईल, तर या ठिकाणी येतं 1, या ठिकाणी येतं 1, या ठिकाणी येतं 1, आणि इथे काय येतं 0. 1 1 साठी काय येतं आउटपुट 0. तर ह्याच्या पहिल्या 3 कंडिशन चेक करा. या 3 कंडिशनमध्ये आपल्याला काय दिसतं आहे की या ठिकाणी 0 दिसतं आहे तुम्हाला, या ठिकाणी 0, या ठिकाणी 0. बघा, याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर एक इनपुट काय आहे 0, तर दुसरं इनपुट जे असेल 0 असू द्यात किंवा 1 असू द्यात, आउटपुट काय येणार आहे, 1च येणार आहे. म्हणजे आपण याच्यावरून एक म्हणू शकतो की नॅन्ड गेटचं जर एक इनपुट आपल्याला माहिती असेल आणि ते काय आहे 0, तर दुसरं इनपुट काही असू द्यात, आउटपुट काय येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे, चला, म्हणजेच काय त्या ठिकाणी काय होतं, तुमचा नॅन्ड गेट काय होतो, इनॅबल होतो. आउटपुट 1 देतो म्हणजे काय, इनॅबल होतो. आणि नॉर गेटमध्ये तेच काय होतं, डिसॅबल स्टेट आपण ऑकर करण्यासाठी नॉर गेट वापरतो आणि इनॅबल करण्यासाठी नॅन्ड गेट वापरतो. आता बघा, या ठिकाणी R आणि S दोघांनाही काय आहेत, 0 आहेत. त्यामुळे वरचा अप्पर गेटसुद्धा, अप्पर जो काही नॉर गेट आहे, सॉरी नॅन्ड गेट आहे, तो सुद्धा काय होईल, इनॅबल होईल, आणि लोअर नॅन्ड गेटसुद्धा काय होईल, इनॅबल होईल. पण ॲट अ टाईम दोघं पण इनॅबल होतील का, नाही होणार. म्हणून या ठिकाणी काय होईल, दोघांमध्ये काय होईल, रेस कंडिशन ऑकर होईल. दोघे पण नॅन्ड गेट काय होतील, ॲट अ टाईम इनॅबल होण्याच्या प्रोसेसमध्ये असतील. दोघांमध्ये थोडक्यामध्ये आपण म्हणूयात रेस लागेल, आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणू, रेस कंडिशन. त्यालाच आपण म्हणतो नॉट अलाउड कंडिशन. ही जी काही कंडिशन असते ही नॉट अलाउड म्हणजे त्याचा जे आउटपुट आहे ते समजत नाही त्या सर्किटला, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो नॉट अलाउड कंडिशन किंवा रेस कंडिशन. ठीक आहे, पहिली स्टेप तुम्हाला समजली असेल. दुसऱ्या स्टेपमध्ये समजा जर इनपुट आपण घेतलं R = 0 आणि S = 1, R = 0 S = 1 जर घेतलं तर काय कंडिशन ऑकर होते बघा. R = जर 0 आहे तर आपण असं म्हणू शकतो दुसरं इनपुट काही असू द्यात, बरोबर, इथे X असू द्यात, आउटपुट मात्र 100% काय येणार आहे, 1. हे आउटपुट पुढे येते बघा, 1 आउटपुट पुढे आलं. या ठिकाणी इथे खालच्या लोअर नॅन्ड गेटला काय भेटलं, 1 1 हे इनपुट्स भेटलेले आहेत. 1 1 जर इनपुट भेटले तर ट्रूथ टेबलवरनं काय दिसते तुम्हाला, 1 1 जर भेटलं तर आउटपुट काय येईल, या ठिकाणी 0 येईल, आणि मग तुमचं Q बार काय झाली, व्हॅल्यू 0 झाली. म्हणजे Q = 1 आणि Q बार = 0 तुम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे. याच कंडिशनला म्हटलं जातं सेट कंडिशन.
म्हणजे तुमचा फ्लिपफ्लॉप काय झाला, सेट झाला. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनमध्ये काय आहे, तर तुमचा आर इज इक्वल टू काय आहे, 1 आहे आणि एस इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. असं जर झालं तर बघा खालच्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, की एस इज इक्वल टू 1 असेल तर नॅन्ड गेटची स्पेशालिटी काय, नॅन्ड गेटची स्पेशालिटी की कोणताही एक इनपुट जर 0 असेल तर दुसरं काही असू द्यात आउटपुट मात्र 100% काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे याची आपल्याला चिंता करायची गरज नाही. ह्या इनपुटची आउटपुट काय येणार आहे, 1च येणार. म्हणजे क्यू बार काय झाला, 1 आला. हा क्यू बार कोणाला जोडलेला आहे रे, तर वरच्या नॅन्ड गेटला जोडलेला आहे. त्या म्हणजे वरच्या नॅन्ड गेटला काय इनपुट जाणार, 1 जाणार. 1चं उत्तर येतं 0 ट्रूथ टेबलवरनं आपण मगाशी बघितलं. म्हणजेच क्यू इज इक्वल टू 0 आणि क्यू बार इज इक्वल टू 1. क्यू इज इक्वल टू 0, क्यू बार इज इक्वल टू 1 या ठिकाणी आलेलं आहे. याच कंडिशनला म्हटलं जातं रिसेट कंडिशन. ठीक आहे. आणि शेवटची जी स्टेप आहे त्या स्टेपला बघूयात काय होतं आहे. जर तुमचा 1 1 असे इनपुट्स असतील तर काय काय होते बघूया आपण. ठीक आहे. आता बघा, जर 1 1 असेल, ठीक आहे, 1 1 जर अशी कंडिशन जर असेल आणि आपण आता इथे अज्युम करूयात, कारण 1 1 जर असेल तर दुसरं इनपुट काय आहे हे आपल्याला माहिती नाही. मग आपण असं अज्युम करू की समजा क्यू इज इक्वल टू जर 1 असेल आणि क्यू बार इज इक्वल टू 0 असेल. बघा मी अज्युम केलेलं आहे क्यू इज इक्वल टू 1, क्यू बार इज इक्वल टू 0, कारण क्यूच्या अपोजिट कोण असतो, क्यू बार असतो. आता हा जर 1 इथे या ठिकाणी आला तर काय होईल, 1 1 ॲन्सर काय येणार आहे, 0. म्हणजे अगोदर 0च होतं ते आता 0च राहिलेलं आहे. हे 0 कुणाला गेलं, वरच्या बाजूला गेलं. 1 0चं उत्तर काय येतं, नॅन्ड गेटसाठीचं 1 येतं. म्हणजे बघा जर दोन्ही प्रोसेसमध्ये जर बघितलं तर तुम्हाला आउटपुट जे आहे ते कुठेही चेंज होताना दिसत नाही. मी अज्युम केलेलं 1 0 तेच राहिलं. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की कोणताही चेंज होत नाही. म्हणजे नो चेंज. क्यू आणि क्यू बारमध्ये कोणताही चेंज होत नाही ज्यावेळेस तुमचा आर आणि एस काय असेल, 1 1. आता याच्यावरनं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की नॅन्ड गेटसाठीचा ट्रूथ टेबल हा नॉर गेट जर बघितला आपण तर त्याच्या अपोजिट दिसतो तुम्हाला. नॉर गेटमध्ये 0 0 ज्यावेळेस असेल आर एस फ्लिप फ्लॉप त्यावेळेस नो चेंज असतं. बाकी मधल्या दोन्ही कंडिशन सेम, म्हणजे क्यू आणि क्यू बारसाठीच्या 1 0 1 0 1 म्हणजे काय, इथे सेट कंडिशन आणि रिसेट कंडिशन ही सेम आहे आणि रेस खाली आहे. म्हणजेच काय, तर ही कंडिशन आणि ही कंडिशन, ह्या दोन कंडिशन नॅन्ड गेट आणि नॉर गेटमध्ये अपोजिट आहे. बघा रेस या ठिकाणी आहे, इथे नॉट चेंज आहे. म्हणजे त्या दोन कंडिशनने काय केलेलं आहे, आपली जागा बदललेली आहे. कारण का, नॅन्ड गेट आपण इनेबलसाठी वापरतो आणि नॉर गेट आपण डिसेबलसाठी वापरतो म्हणून. समजलं आहे सगळ्यांना. तर इथे आपला आर एस फ्लिप फ्लॉप बाय यूजिंग नॅन्ड हा टॉपिक संपलेला आहे. एकदम सिम्पल टॉपिक आहे आणि हा जर समजला तरच तुम्हाला पुढच्या कंडिशन समजणार आहे. ठीक आहे. तुम्हाला नॉर आणि नॅन्ड गेटच्या हे दोन ट्रूथ टेबल जे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे क्लॉक्ड आर एस फ्लिप फ्लॉप. आता आपण आर एस फ्लिप फ्लॉप समजून घेतला बाय यूजिंग नॉर आणि नॅन्ड. आता जनरली आपण जास्त करून यूज करणार आहेत नॉरचा. ठीक आहे, नॉरचा उपयोग करणार आहे. तर मग नॉर गेट जर वापरला आणि आर एस फ्लिप फ्लॉप आपण समजून घेतलेला आहे. आता त्याच नॉर गेटला किंवा त्याच आर एस फ्लिप फ्लॉपला आपल्याला काय करायचं आहे, क्लॉक्ड आर एस फ्लिप फ्लॉप म्हणजे त्याला आपण एक क्लॉक प्रोव्हाइड करणार आहे. तो सगळ्याचं वर्किंग जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्या क्लॉकवर डिपेंड असणार आहे. तर मग ही त्याची डायग्रॅम आहे, ही आहे क्लॉक्ड आर एस फ्लिप फ्लॉपची डायग्रॅम. आता ही क्लॉक्ड आर एस फ्लिप फ्लॉपची डायग्रॅम जी आहे ती समजून व्यवस्थित घ्या तुम्ही. याच्यामध्ये आपण याला क्लॉक प्रोव्हाइड केलेली आहे. क्लॉक कशी असते, क्लॉक 0 आणि 1 0 1 या फॉर्मॅटमध्ये काय असते, क्लॉक असते. म्हणजेच काय, या ठिकाणी 0 या ठिकाणी 1 0 1 म्हणजे ऑसिलेटिंग सिग्नल या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो आर एस फ्लिप फ्लॉपला. आता यानुसार त्याचं वर्किंग चेंज होतं. ते कसं बघा, डायग्राममध्ये दाखवलेलं, ट्रूथ टेबलमध्ये दाखवलेलं आहे. हा त्याचा ट्रूथ टेबल दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी क्लॉक सिग्नल आहे, या ठिकाणी आर एस हे आर एस फ्लिप फ्लॉपचे इनपुट्स आहेत, क्यू आणि क्यू बार हे आउटपुट आहे. इथे तुम्हाला ब्लॉक डायग्राम दाखवलेली आहे. ही ब्लॉक डायग्राम तुम्हाला काय दाखवते, 2 इनपुट आणि 2 आउटपुट. आर एस हे इनपुट्स आहेत, क्यू आणि क्यू बार आउटपुट्स आहेत. ठीक आहे. आता बघा नीट समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला जर क्लॉक तुमचा 0 असेल, नीट समजून घ्या, क्लॉक 0 असेल तर इनपुट काहीही असू द्या, म्हणजे डोंट केअर. ठीक आहे. आउटपुट तुमचं नो चेंजच येणार आहे. कसं,
आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे, समजा आर एस तुमचा काही असू द्यात. बघा इथे तुमचं काय आहे, क्लॉक असेल 0. ठीक आहे, क्लॉक जर 0 असेल तर अँड गेटची तुम्हाला अँड गेट सगळ्यांना माहिती आहे, अँड गेटचा ट्रूथ टेबल सगळ्यांना माहिती आहे. ए बी जर आपण अँड गेटचे घेतले, वाय जर आउटपुट घेतला 0 0 0 1 1 0 1 1, तर आउटपुट जे आहे वाय ते काय होतं, अँड गेट म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे 0 0चा गुणाकार 0. हा अँड गेटचा ट्रूथ टेबल आहे. 0 1 त्याचं उत्तर येतं 0च, गुणाकार परत 0च येईल. त्यानंतर 1 0 याचं पण गुणाकार 0च येईल आणि 1 1चं उत्तर 1 येईल. म्हणजे या ठिकाणी पुढं आउटपुट 1 येईल ज्यावेळेस त्याच्या दोन्ही इनपुट्सला 2 असतील 3 असतील 100 असतील इनपुट्स, त्या 100 इनपुट्सला काय होईल 1 1 जर असेल म्हणजे सगळे 1s असतील तरच आउटपुट काय होईल 1 येईल. समजलं सगळ्यांना अँड गेटची स्पेशालिटी. मग आपण आता काय करूयात, समजा इथे क्लॉक तुमची 0 आहे, क्लॉक जर 0 असेल तर आर किंवा यस हा 1 असू द्यात किंवा 0 असू द्यात, आउटपुट 100% काय येणार आहे, तर तुमचं आउटपुट येणार आहे 0च. राईट, म्हणजे क्लॉक जर 0 असेल, या ठिकाणी बघा अँड गेटला 2 इनपुट्स आहेत. अप्पर अँड गेट हा पहिला अँड गेट म्हणा, हा लोअर अँड गेट म्हणा किंवा दुसरा अँड गेट म्हणा, काही म्हणा तुम्ही. जर क्लॉक तुमचा 0 असेल तर आर आणि यस हा काहीही असू द्यात, 1 असू द्यात किंवा 0 असू द्यात. अँड गेटचा जर एक इनपुट जर 0 असेल आणि 99 इनपुट जर काय असतील 1 असतील तरी आउटपुट काय येणार आहे, 0च येणार आहे, कारण गुणाकार येणार आहे सगळ्यांचा 0. म्हणून या ठिकाणी आर आणि यस काही असू द्यात, आउटपुट काय येणार आहे 0 0. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जर आर यस जर 0 असतील, दोघांची व्हॅल्यू जर 0 0 असेल तर मगाशी नॉर गेटचा तुम्ही ट्रूथ टेबल बघितला होता. आर एस जर 0 0 असेल तर नॉर गेटसाठी नो चेंज हे आउटपुट येतं. आणि म्हणून इथे या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, जो पहिला इनपुट जे आहे क्लॉक जर 0 असेल, आर एस काही असू द्यात, डोंट केअर आपण म्हणून त्याला, तर तुमचा आउटपुट जे आहे ते काय येणार आहे नो चेंज. नेक्स्ट कंडिशनला आता क्लॉक मात्र आपण सगळ्यांसाठी काय घेणार आहे 1. आता जर क्लॉक तुम्ही 1 घेतली तर मग बाकीची जी काही सगळी प्रोसिजर जी आहे ती कुणासारखी ऑफर होईल, तर इनपुटसारखी, म्हणजे अगोदरच्या आर एस फ्लिप फ्लॉपसारखी. समजा तुमचा आर आणि एस 0 0 असेल तर आउटपुट पुन्हा एकदा काय येणार आहे 0, कारण दुसरं आता बघा दुसरं इनपुट या अँड गेटचं आर 0 आहे आणि या ठिकाणी क्लॉक 1 जरी असले तरी आउटपुट 0च येणार आहे. आणि इथे क्लॉक 1 आहे आणि एस इज इक्वल टू 0 आहे तर आउटपुट 0च येणार आहे. 0 आणि 0 0 इनपुट असताना तुमचं आउटपुट काय येतं नो चेंज. हे आपण मग अशी बघितलेलं आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने ते आपण इथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट कंडिशन, जर तुमचा आर जर 1 असेल, बघा नेक्स्ट तुमचा आर जर 1 असेल, क्लॉक जर 1 असेल, आता सगळ्यांसाठी क्लॉक आपल्याला 1च घ्यायचा आहे आणि एस इज इक्वल टू 0 असेल तर अप्पर अँड गेट इनेबल होईल. आर तुमचा 1 देईल, एससाठी 0 देईल, म्हणजेच तुमचा फ्लिप फ्लॉप काय होईल सेट होईल. म्हणजे क्यू इज इक्वल टू 1, क्यू बार इज इक्वल टू 0. ही सगळी कंडिशन आपण बघितलेली आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, आर इज इक्वल टू या ठिकाणी इथे वरच्या बाजूला यस आहे, आर आहे. इथे डायग्राम काढताना आपली थोडीशी मिस्टेक झाली. या ठिकाणी यस आहे आणि या ठिकाणी आहे आर. ठीक आहे, आता जर तुमचा फ्लिप फ्लॉप 1 1 जर दिला तर काय होईल, एस इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1. एस इज इक्वल टू जर 1 असेल, 0 1 आपण कंडिशन घेऊयात. सगळ्यात अगोदर 0 1 कंडिशन असते बघा. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला आर इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे आणि एस इज इक्वल टू 1 घ्यायचं आहे. आर इज इक्वल टू 0, इनपुट घेताना चूक झाली आपली. आर इज इक्वल टू 0, एस इज इक्वल टू 1. जर असं घेतलं तर लोअर अँड गेट इनेबल होईल, आउटपुट देईल 1, कारण 1 1 भेटतं आहे त्याला. वरच्या अँड गेटला काय भेटतं 0 आणि 1 म्हणजे आउटपुट येईल 0. आणि हे आतमधल्या फ्लिप फ्लॉपला जर गेलं तर एस इज इक्वल टू जर 1 असेल तर फ्लिप फ्लॉप काय होईल सेट. फ्लिप फ्लॉप जर सेट तर क्यू इज इक्वल टू 1, क्यू बार इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचा फ्लिप फ्लॉप काय झाला या ठिकाणी सेट झाला. एस इज इक्वल टू 1 तर नेहमी लक्षात ठेवायचं फ्लिप फ्लॉप होतो सेट. नेक्स्ट आर इज इक्वल टू आता 1 दिला आणि एस इज इक्वल टू जर आपण 0 घेतला तर काय होतं आहे, अप्पर अँड गेट इनेबल होतो, आउटपुट देतो 1. लोअर अँड गेट आउटपुट देतो 0, कारण त्याच्या 0 आणि 1 ही कॉम्बिनेशन आहे इनपुट साईडला. मग आर जर 1 असेल तर आपण म्हणतो काय फ्लिप फ्लॉप झाला रिसेट. फ्लिप फ्लॉप रिसेट तर क्यू बार इज इक्वल टू 1, क्यू इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, तर या ठिकाणी क्यू 0, क्यू बार 1, म्हणजेच तुमचा फ्लिप फ्लॉप जो झालेला आहे तो काय झाला आहे
रिसेट. आणि शेवटची कंडिशन, जर तुमचा क्लॉक 1 R1 आणि यसही 1 जर असेल तर दोन्ही अँड गेट जे असतील ते काय झाले, इनेबल झाले. इनेबल झाल्याच्या नंतर इनेबल जर झाले तर आर आणि एस जर 1 असतील तर आपण असं काय म्हणतो की दोनही फ्लिपफ्लॉपमधले नॉर गेट जे आहेत ते डिसेबल होण्याच्या कंडिशनमध्ये राहतात आणि दोघांमध्ये काय लागते, रेस. म्हणजेच काय तर दोघे पण रेस कंडिशनमध्ये जातात. समजले सगळ्यांना? तर या ठिकाणी तुम्हाला एक समजले असेल की इथे सगळं जे कंट्रोल आहे ते कंट्रोल कोणाकडे आहे, क्लॉककडे आहे. क्लॉक जर 0 असेल तर कोणतंच आउटपुट येणार नाही. म्हणजेच काय, थोडक्यात आपण म्हणूयात नो चेंज. आउटपुट जे आहे ते बदलणार नाही. म्हणजे इथे सगळं कंट्रोल जे आहे कोणाकडे आहे, ते क्लॉककडे आहे. जर क्लॉकने 1 दिला तरच तो सगळ्या जो काय फ्लिपफ्लॉप आहे तो फ्लिपफ्लॉप इनेबल होईल. नाहीतर काय होईल, क्लॉक जर 0 असेल तर तो काय होईल, डिसेबल होईल. म्हणजे कुठं होईल, इनेबल. तर या स्टेटला क्लॉक जर 0 असेल तर या स्टेटला काय होईल, डिसेबल. तो आउटपुट देणार नाही. आणि जर 1 क्लॉक असेल तरच तो फ्लिपफ्लॉप जो आहे तो इनपुटला गृहीत धरेल आणि आउटपुट देईल. समजले सगळ्यांना? क्लॉक टारिस्टिक फ्लिपफ्लॉप सगळ्यांना समजला आहे? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला डी फ्लिपफ्लॉप शिकायचा आहे. या मॅडम.